नमस्कार मैत्रिणींनो, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रामनवमी स्पेशल मसाला दूध। त्यासाठी इथे मी 2 फुलपात्र दूध घेणार आहे। हे दूध मी 4 जणांसाठी बनवत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा। इथे माझं 2 फुलपात्र दूध घेऊन झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा दुधाचा मसाला घालून घ्यायचा आहे। हा मसाला माझा रेडीमेड आहे। जर तुम्हाला दुधाचा मसाला घरी बनवायचा असेल तर याआधी मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला दूध मंद गॅसवर छान असं 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। जेवढं दूध तुम्ही उकळताल तेवढ्या दुधाची चव अतिशय भन्नाट अशी लागते। इथे आपल्याला आता आपल्या आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे। इथे मी साधारण 7 ते 8 चमचे साखर घालून घेणार आहे। तुम्हाला दूध कितपत गोड आवडतं त्या पद्धतीने तुम्ही इथे साखर वापरू शकता। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला हलकीशी उकळी सुद्धा आलेली आहे। हे दूध अगदी बाहेरच्या दुधासारखं बनतं। जास्त काही मेहनत न घेता अगदी झटपट बनणारं ही दुधाची रेसिपी आहे। आता आपल्याला हे दूध छान असं ढवळून घ्यायचं आहे। इथे केशर दुधामध्येच टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला केशरचा रंग हा दुधामध्ये मिसळण्यासाठी हे केशर आपल्याला दुधामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी चमच्याने हे केशर फोडून घेत आहे। फोडून घेतल्यामुळे जो केशराचा रंग आहे तो पूर्ण दुधामध्ये उतरतो। नाहीतर तुम्ही केशर दुधामध्ये अर्धा तास भिजवून सुद्धा वापरू शकता। आज रामनवमी असल्यामुळे काहीतरी झटपट असं झालं पाहिजे, त्यामुळे मी हे मसाला दूध बनवलेलं आहे। इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे, कारण म्हशीचं दूध जास्ती घट्ट असतं, त्यामुळे मसाला दूध बनवत असताना नेहमी म्हशीचंच दूध वापरायचं। इथे आपल्याला अर्धा चमचा हळद वापरायची आहे। हळदीमुळे सुद्धा आपल्या दुधाला छान असा रंग येतो। जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही हळद वापरून केशरासारखं दूध सुद्धा बनवू शकता। इथे आपल्याला हे दूध सारखं हलवत राहायचं आहे, कारण दूध जर नाही हलवलं तर ते दूध खाली चिटकण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे दूध सतत हलवत राहायचं आहे। आता मी या दुधामध्ये साधारण 8-10 मनुके सुद्धा टाकलेली आहेत। मनुक्यामुळे सुद्धा आपलं दूध छान असं खमंग लागतं। इथे तुम्ही दूध उकळत असताना दुधामध्ये साधारण 2 पेढे सुद्धा टाकू शकता। पेढ्यामुळे सुद्धा आपल्या दुधाला छान असा रंग व चव सुद्धा अतिशय उत्तम येते। त्यामुळे यामध्ये 2 पेढे टाकणं ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालेल। मी इथे वापरलेले नाही आहेत। साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता आपलं दूध छान असं घट्टसर झालेलं आहे व दुधाचा वास सुद्धा छान असा पूर्ण घरभर सुटलेला आहे। आपण जो हा दुधाचा मसाला घेतलेला आहे त्या दुधाच्या मसाल्यामध्ये जायफळाचं प्रमाण जास्ती असल्यामुळे याचा वास पूर्ण असा घरभर सुटलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं दूध सुद्धा छान असं उकळलेलं आहे। तर इथं आपलं गरमागरम मसाला दूध रामनवमी स्पेशल पिण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण हे दूध एके फुलपात्रामध्ये किंवा कपामध्ये टाकून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता इथे आपलं दूध अगदी बाहेरच्या दुधासारखं झालेलं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।